मला नाही आवडत फार आंबे. अभी मजा आएगा ना भिडो. हिची रूम पार्टनर असल्याचा हा एक फायदा आहे की हिच्या वाटणीचे आंबे आम्हाला मिळतात. खोटं आहे सगळं, आंब्यासमोर डाएट वगैरे सगळं खोटं. आम्ही उन्हाळ्यात 3 महिने रोज फक्त रस आणि पोळी एवढंच जेवतो. एक मज्जा हे चॅनल रोज पाहिजे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या सेटवर आली आहे. आणि आज खरं तर काहीतरी स्पेशल आहे, कारण फास्ट फूड, खादाड फास्ट फूड याच्या इकडे मी आली आहे आणि ते आज मला काहीतरी स्पेशल डिश नेहमीसारखी बनवून देणार आहेत. हो ना? हो म्हणजे म्हणजे आम्हाला खूप आवडतं तू येतेस तेव्हा. इंटरेस्टिंग घेऊन येतेस. आज पण इंटरेस्टिंगच आणलंय सीझनच्या हिशोबाने तिने. बनवण्याचं माहिती नाही, खायला मिळतं. पण तेच आहे की उन्हाळ्याची सुट्टी असते आणि सगळ्यांच्या जवळचं म्हणजे काय असतं तर आंबा असतो. सो मला हे ऐकायला आवडेल, बालपणीच्या आणि आंबा असं तुमचं काय म्हणजे एक असतं ना की काहीतरी आठवणी असतात, त्या तुमच्या काय आहेत? मी एप्रिल मे महिना कोकणात असायचे आणि मी खूप आंबे खाते. मला आंब्याचं असं शेक वगैरे तर नंतर, पण पहिले आंबा सीझन सुरू झाला म्हणजे एप्रिलमध्ये माझा बड्डे असतो आणि मला केकसुद्धा हा आंब्याचाच लागतो. सो आत्तापर्यंत एकंदरीत पाच डझन म्हणजे पाच डझनच्या 2 पेट्या झाल्या आहेत खाऊन. येस, पण आता मी बाकीच्यांचंही ऐकेल, पण आता मी आंबा आणि एक आईस्क्रीम आणली. सो त्यापासून तुम्हाला काहीतरी बनवायचं आहे, जे ॲज युज्युअल तुम्ही नेहमीच चांगलं काहीतरी बनवता. सो आता हे बनवता बनवता आपण बाकीच्यांच्या आंब्याच्या आठवणी ऐकू. जे नरम आहे तो हे कर. ओके, अच्छा मी सांगायचंय का आता? ओके, तुझ्या आंब्याच्या आठवणी मला ऐकण्यात इंटरेस्ट. माझ्या काहीच ऐका. हे बघा, मला जनता येऊन इथे येऊन मारेल असं मला वाटतंय, कारण मला नाही आवडत फार आंबे. बिग स्टेटमेंट, व्हेरी बिग स्टेटमेंट. मला आंब्यामध्ये शेअर करावं लागतं. हो, त्यामुळे या सगळ्या जणी खूप आनंद माझ्यासमोर दोघी सगळ्या जणी अशा बास्केटमधनं आंबे काढतात आणि खायला सुरुवात करतात. बिकॉज मला नाही फारशी हौस आहे आंब्यांची, म्हणजे असं आंबे खायची. सो माझ्या काय फारशा अशा आठवणी नाही आहेत. त्यामुळे माझ्या बहिणीला पण कधीच भांडावं नाही लागलं. आमच्याकडे पेट्या अशाच. ओ वाव, आता मला इंटरेस्ट येतोय जरा. पण या नाही आहेत माझ्या फारशा आठवणी. आंबे काय खूप असतात. कोकणातल्या लोकांसमोर ज्यांना आंबे आवडत नाहीत ते सगळे माझे मित्र आहेत. मी त्यांच्या बरोबरच बसणार. डायरेक्ट माझं बाई सॉरी, पण म्हणजे हिची रूम पार्टनर असल्याचा हा एक फायदा आहे की हिच्या वाटणीचे आंबे आम्हाला मिळतात. आणि माझ्या म्हणजे काय, आमच्याकडे आंब्या व्यतिरिक्त काहीच आठवणी नाही आहेत उन्हाळ्यातल्या. एवढा आंबा असतो आमच्या आयुष्यात. कारण आत्ताही माझ्या महाडच्या घरी बाबांनी बेडखाली, बेडवर, माळ्यावर असा एक साधारण 3-4 हजार आंबा लावून ठेवलेला असेल. आणि आम्ही उन्हाळ्यात 3 महिने रोज फक्त रस आणि पोळी एवढंच जेवतो. 3 महिने 2 टाईम. त्यामुळे आमच्याकडे भाजी पण बनत नाही 3 महिने. सेम. आंब्याच्या सीझनला ब्रेकफास्टला चिरलेला आंबा, लंचला आंब्याचा रस आणि पोळी, संध्याकाळी चोखून आंबा, रात्री आंब्याचा मिल्कशेक फार तर किंवा परत फोडी केलेला आंबा. एवढंच करायचं. आंबा 2 महिने येतो डोक्यावरून पाणी. ते 2 महिने बाकीचं काही खाल्लं तर आंब्याचा अपमान होईल असं आम्हाला वाटतं. जुन्या काळी मला एक ती आठवण सांगावीशी वाटते की होऊ शकत या सगळ्या गोष्टी. हो, कारण आंबा न आवडणाऱ्या व्यक्तींचं नाही होऊ शकत. म्हणजे ते रिलेट त्यांना होऊच शकत नाही. त्या आठवण म्हणजे मला काही एक गोष्ट आठवते की आम्ही पुण्याला असताना, किंवा म्हणजे आम्ही कोकणात असायचो आणि माझे नातेवाईक वगैरे सगळे पुण्याला असायचे. तर ना सगळेजण आमच्या घरी येऊन आंबे घेऊन जायचे. म्हणजे एक तर वेगळी गाडी करून यायचे किंवा मग एसटी मधनं आंबा पाठवला जायचं, माहिती आहे का. कंडक्टरला सांगायचं आणि मग उतरवून घ्यायचा त्या स्टॉपवर. तर तसं कोणी चोरला तर नाही चोरायचे. तेव्हा होती ऑनेस्टी, आता संपली ग, म्हणून आता नेत नाहीत. हो, मला राग आहे, आंब्याला ऑनेस्टी पाहिजे. ठीक आहे, ए सॉरी थांब. हा सॉरी, तिचं बाकी अजून. मी माईक नीट करायला लागले. आता सवयीत मी हे ऐकलं की अरे तिचं वाक्य आहे, कारण नाही काही नाही. आठवण अशी की आवडतोच आंबा खूप, पण फक्त एवढीच आठवण सारखी असते की भाई तेही विसरलं. शेवटची फोड माझ्या भावाने खायची की मी खायची, तर ती शेवटची फोड लपवून ठेवायची किंवा ठेवून द्यायची की बाबा तू खाल्ल्यानंतर मी तुला दाखवून खाईन. एवढंच एक आठवण आहे, पण खूप आवडतो आंबा.
खूप आवडतो आंबा हे अंडरस्टेटमेंट ऑफ द आंबा इज इक्वल टू तुमच्यासाठी काय आहे? नॉर्मल. प्रेम. हे तू बोलू नको का? प्रेम. मी जाऊ काय व्हिडिओ मधनं प्लीज. नाही तू आज पण बोलू नको. काय करू मी? आंबा म्हणजे काय आहे? आंबा राजा आहे यार, कम ऑन. फळांचा राजा तो 1 महिना 2 महिने येतो आणि राज्य करतो सगळ्यांच्या मनावर. मला हे आता आवडत नाही. आंबा म्हणजे 3 महिने आंबा छान असेल पण हे कॉम्बिनेशन मला नाही. आंबा इज इक्वल आंबा कधीच कुठल्याच कॉम्बिनेशन आंबा यार. There is no other word. थांबा आता. आंबा इज आंबा. आंबा अशी गोष्ट आहे की तिने फक्त साल काढल्यानंतर मी इथे खाल्लं पण तुमचं चालू होतं. हो माझी आई पण हे असं संपवते म्हणजे ह्याच्यात एक काहीच गळणार नाही एवढं संपवते. लास्ट मागच्या महिन्यामध्येच मी अशी खूप दिवसांनी आई गं. सुट्टी मिळाली होती आणि पुण्यात गेले तर बाबा असंच मी आल्या सीझन मध्ये रस पार्टी आमची झाली नव्हती त्याच्यामुळे टिश्यू आमरस पार्टी आमची झाली नव्हती म्हणून बाबांनी भरपूर रस काढला होता आणि मी आणि माझा नवरा आईकडे जेवायला गेलो होतो आणि नंतर एका पॉइंटला आई आली बघायला बेडरूम मध्ये की तुझं आणि बाबांचं चाललंय काय, कारण काही आवाज नाही काही नाही, मस्त आम्ही बसून चोखत होतो सालं. तर सालं चोखणं सुद्धा एक वेगळा असा म्हणजे त्याच्यातून मिळतं काहीतरी वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं. पण कोकणातले असल्यावर किती DMs येतात की आता आंब्याची पेटी आमच्या घरी आणा असं मला विदिशाला विचारायचंय खरं तर. नाही खूप येतात पण खरं सांगू का DM करायची गरज नाही लागत कारण त्यांना एक्झॅक्ट माहिती आहे की एप्रिलच्या सुरुवातीला मला कोणीच मेसेज करत नाही. म्हणजे मला जे विचारतात ज्यांना माहिती आहे ऍक्च्युअल आंबा कधी पिकतो त्यांना माहिती आहे की तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जो पिकतो तोच नॅचरली पिकलेला असतो किंवा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात. तर त्याच्या आधी कोणीच नाही मेसेज करत आणि एकदा आंबा आला की माझे बाबा फक्त मेसेज टाकतात आंबे आले. त्यावर धडाधड लोक गाड्या काढतात येतात पूर्ण गाडी भरतात म्हणजे गाडी पूर्ण भरून आंबे परत पुण्याला मुंबईला घेऊन जातात. पण विदिशाच्या घरचे आंबे आता सेटवर आलेत की नाही अजून? हो म्हणजे आले म्हणजे असे 1-1 2-2 असे पण नाही ती रोज आणते ती अशी स्टॉक मध्ये आणते आणि ती माझ्यासमोरच आणते त्यामुळे मी गवा आहे त्याला. मला कंपल्सरी रोज आंबा ब्रेकफास्टला दुपारी आणि रात्री लागतो सो मी रोज आंबा खाते. म्हणजे मला प्रश्न होता की आंबा आणायचा की नाही कारण डाएट वगैरे खूप फॉलो केलं. खोटं आहे सगळं. आंब्यासमोर डाएट वगैरे सगळं खोटं आहे. खूप सोपं गणित आहे. जेवणानंतर जेव्हा तुम्ही असं काही डाएट करत असता तेव्हा जेवणानंतर लगेच गोड खाल्लेलं चालतं डाएटमध्ये थोडंसं काही असेल तर डाएटमध्ये जेवणानंतर जर गोडच खायचं असेल तर ते गोड रिप्लेस होऊन त्याच्या जागी आंबा येतो बस. सो त्यांनी ऍक्च्युली डाएटमध्ये तसं मला वाटत नाही की एवढा फरक पडत असेल आणि सीझनल फळं खावीत त्यांनी काही होत नाही फक्त सर्व काही प्रमाणात असावे असं संतांनी सांगून ठेवलंय त्यांचं ऐकलं की आयुष्य भलं होतं. खूप बोलले काय. पण जर आंबा तुला आवडत नाही सो तुझ्या मैत्रिणींच्या अशाच रिॲक्शन्स असतात. आधीपासून असंच होतं की तुला आधीपासूनच आंबा आवडायचा आवडत नाही म्हणजे असं आवडत नाही असं नाही मी खाते पण असं एवढी क्रेज नाहीये मला आंब्याची आणि कधीच नव्हती. आंबा आमचा विषय झाला असं कॉमन फळासारखंच आहे मला. आंबा कुठल्या फॉर्म मध्ये नाही आवडत. आंबा आता हे जे केलंय ना तर हे नाही खाणार. आय विल नॉट हॅव दिस. फक्त आंबा ओनली आंबा प्लेन आंबा पण किंवा आंब्याचा रस. असं कोणतं वेगळं कॉम्बिनेशन आंब्यासोबत ट्राय केलंय जेवणामध्ये? मी नाही ट्राय केलेलं पण माझा मामा ना आमरस आणि भात खायचा. खूप लोक आणि म्हणजे इट इज अ व्हेरी वियर्ड कॉम्बिनेशन पण जे लोक खातात त्यांना खूप तुला सांगू त्याची एक ट्रिक आहे ऍक्च्युली. सो आंबा भात हे फार लोकांना वियर्ड वाटतं आहेत त्यांना जे मला करतानाही वियर्ड वाटत होतं पण आंबा फॅन असल्यामुळे मी सगळीकडे मिक्स करत होते आणि नंतर आत्ता म्हणजे काही वर्षांपूर्वी थायलंडला जाऊन आल्यानंतर मला एक गोष्ट कळली की तो आंबा भात पण मला आवडायचाच पण त्यात फक्त नारळाचं दूध टाकून बघा ते डेडली कॉम्बिनेशन होऊन जातं. म्हणजे आंब्याचा रस भात इंद्रायणी चालतो बाय द वे इंद्रायणीमध्ये मिक्स करायचा थोडंसं तूप आणि नारळाचं दूध. क्रेझी. सगळे बोलतील पण श्वेता फक्त खाण्यात दंग. तिचं फोकस खूप क्लिअर आहे. म्हणजे आंब्यावरचं प्रेम दिसतच असेल तुम्हाला. येस पण आता मला असं वाटतं जे बनवलंय ते बनलंय
येस एक चमचा Yes. तो चमचा होता, नाही आणखी नाही घेतो येस तिला डिस्टर्ब नका करू, हिम्मत कोणाची. आणि ताई हाप करून बोलताय तिला पण डिस्टर्ब करू नका, फक्त ही बोलू शकते खाता खाता. हो, खाता खाता बोलू शकतो. खूप संतांपर्यंतच पोहोचली दिसते. म्हणजे खाता खाता एवढा विचारही करू शकते. रेसिपी सांगितलीस. नाही कसं पचेल हे सांगितलं तिने. नाही ते ए हो, आंब्याचे नुसते खाऊ नका, सोबत तूप खात जा, नाहीतर आणि आंबा खाताना हा नेहमी पाण्यात भिजवून खावा, त्याच्यातली उष्णता निघून जाते आणि कितीही आंबे खाल्ले तरी आंबे येत नाहीत. लोकांना अशी समज असते की अरे आंबे एवढे खाऊन सुद्धा आंबे म्हणजे गालावर कसे काही येत नाहीत, तर ते पाण्यात भिजवून ठेवले आणि मग खाल्ले की येत नाहीत. येस पण असं वाटतं मी आधी ट्राय करण्यापेक्षा तुम्ही करावं ना. नाही तू कर. दे जरा, तू एवढं छान घेऊन आलीस आमच्यासाठी. दे ना. पहिला मान तुझा. वा खाता खाता बोलतोय आम्ही आणि ढगाळ क्लायमेट असताना बोलतोय आम्ही हे की पहिला आंबा खातोय, पाऊस पडे. पण गंमत हो 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 हो. आता विदिशा कॅन सपोर्ट दिस. कोकणातले खरे खरे जे ती म्हटली तसं आंबे हे या सीझनलाच यायला लागतात. म्हणजे त्याच्यामुळे पावसाळ्यात आंबा खायची मजा पण आहे. या ती द्या ना आम्हाला. ही सोडायची. बस लाई बना, ऐसे ये बना. टिश्यू झाले मी लोकांनी नाही म्हणायची वाट बघत असते. लोकं नाही म्हणलं की बस होतं. नाही, नो नो नो, ते नाही. प्लीज इकडे दे, ऐक ना बाळा. आली ती. दे ना, दे ना यार, श्वेता. आकांक्षा दे. ठीक आहे ना? आंब्याचं shoot तरी resume करते. नाही. दे तो आज. दे ना, आपण म्हणतो ना, आणि जा. मी पण खायला पोटात भेटलं तर तयार आहे. जर किरण वा वा, मज्जा आली आहे. खूपच खूप मज्जा आली, मला खूप आवडली. हीच मज्जा हे चॅनल रोज पाहिजे. एक मज्जा. मजा किरण दादा सीन मी करून घेईन सगळ्यांचं. फक्त मध्ये मध्ये विसरेल की सीन करायचं होतं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.